नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, फार पूर्वी कधीतरी कॉलेजच्या वगैरे वयामध्ये जे ऐकलेले विनोद, किस्से, जोक्स असतात ते अशा प्रसंगी आठवतात की त्याची एक वास्तविकता आपल्याला अनुभवायला येत असते. आज मला असा एक किस्सा आठवलाय, 50-60 वर्षापूर्वीचा. एक कोणतरी माणूस असतो आणि त्याला पोलीस पकडतात. त्यांनी काही शिव्या दिल्या, अमुक दिल्या, तमुक दिल्या आणि त्याला कोर्टात उभा केला जातो. तो एका वकिलाला गाठतो, जो बाबा मला वाचव. तो वकील म्हणतो हरकत नाही, तू भांडण केलेस काय? तो म्हणतो केलंय, खरं आहे, पण आता काय करू, फसलोय मी, मला बाहेर काढ. तो वकील त्याला समजावतो की कोर्टात मी असेन किंवा सरकारी वकील असेल, वाटेल ते प्रश्न विचारतील, पण तुला भांडण केलं हा आरोप आहे, तर त्यातून सुटायचा एकमेव मार्ग मला दिसतो किंवा सुचतो की तू आपल्याला बोलता येत नाही सिद्ध करायचं. तो म्हणाला कसं? तो म्हणाला तुला काहीही प्रश्न मी किंवा सरकारी वकील विचारेल, तेव्हा तू काय करायचं? बॅ असं करायचं. बकरी कशी ओरडते म्हणाला, तसं बकरीसारखं उत्तर देताना तू बॅ असं करायचं. तो म्हणतो आयडिया सोपी आहे, सहज शक्य आहे, लक्षात ठेवायला काही कारण नाही, समोरच्याने काही बोलावं, आपण बॅ करायचं. आता गंमत अशी झाली की कोर्टात जेव्हा कुठलेही प्रश्न विचारले जातात आपल्या वकिलाने किंवा समोरच्या वकिलाने, तेव्हा हा आरोपी फक्त बॅ असं करतो आणि न्यायमूर्ती म्हणतात कमाल आहे, याला बोलता येत नाही. सरकारी वकील नाही म्हणतो तो नाटक करतोय. अरे पण नाटक करतोय तो त्याच्याही वकिलाला उत्तर देत नाहीये, ह्याचा अर्थ त्याला बोलताच येत नाही आणि तुम्ही बेधडक ह्याच्यावर भांडण केलं, शिवगाळ केली असा आरोप ठेवता, याला काय अर्थ आहे? शक्यच नाही. त्याला बोलताच येत नाही आणि त्याला निर्दोष सोडून देतात. त्याचा वकील खुश होतो की आपण केस जिंकली, आपली आयडिया यशस्वी ठरली. म्हणून कोर्टातून बाहेर पडून हा आरोपी निर्दोष ठरलो म्हणून आनंदात निघून जात असताना पाठोपाठ त्याचा जो वकील असतो तो जाऊन त्याला गाठतो आणि म्हणतो चल, तुला जिंकून दिला की नाही, शिक्षेतून वाचवला की नाही, आरोपातून सोडवला की नाही, चल आता माझी फी काढ. तो निर्दोष सुटलेला आरोपी त्याच्याकडे चकित होऊन बघत म्हणतो मॅ मॅ. थोडक्यात त्या वकिलाने करायचं काय? आता कोणासमोरही आपल्याला हा फी देईल असं त्याने आधी कबूल केलं होतं, असा युक्तिवाद पण तो वकील करू शकत नाही, कारण त्या माणसाला बोलता येत नाही हे त्याच वकिलाने कोर्टात सिद्ध केलेलं असतं. याला मित्रांनो साध्या मराठीमध्ये तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात. ती जो किस्सा गमतीशीर म्हणून ऐकलेला, तो आज मला सार्वजनिक जीवनात अनुभवायला मिळतोय आणि म्हणून मला असं वाटतं की हे किस्से बनवणारे खरेच ग्रेट असतात. असं कुठे घडलं असेल असं बिलकुल नाही, पण ज्या वेळेला तर्कदुष्ट पद्धतीने काही गोष्टी केल्या जातात, मांडल्या जातात आणि युक्तिवाद केले जातात, ते अंगलट कसे येतात हे आपल्याला समजावण्यासाठीच असे किस्से कोणीतरी तयार केलेले असतात. भ्रमाचा भोपळा असं आपण म्हणतो, तेव्हा भ्रमाचा काय भोपळा वगैरे नसतो. भोपळा प्रचंड असतो आणि आतून पोकळ असतो. तेव्हा भ्रम सुद्धा भोपळ्यासारखा पोकळ आहे, हे त्यातून समजून घ्यायचं असतं. की भ्रमाचा भोपळा तो कसा काय असू शकेल, त्याची भाजी करून दाखवा, असा खुळचट युक्तिवाद करायचा नसतो किंवा उलटा प्रश्न विचारायचा नसतो. आज नेमकी ही परिस्थिती मला का दिसली आणि कुठे दिसली ते तुम्हाला सांगितलं पाहिजे. गेली 5-6 वर्ष आपण एक गोष्ट पोपटपंची सार्वजनिक माध्यमातून एकापेक्षा एक दिग्गज असलेले बुद्धिजीवी, पत्रकार, काय ते स्तंभलेखक, स्वतःला सेक्युलर पुरोगामी म्हणवणारे यांच्याकडून ऐकली. 14 ते 19 पर्यंत ज्या पद्धतीमध्ये अंधभक्त अंधभक्त असा शब्द वापरला जात होता, मोदी भक्त अंधभक्त, तसा
2019-20 पासून 2024 पर्यंत गोदी मीडिया, गोदी मीडिया, गोदी मीडिया. ह्याचा अर्थ जो मोदीच्या विरोधात बोलणार नाही, मोदींच्यावर खोटे नाटे आरोप करणार नाही, त्याला गोदी मीडिया म्हणायचं. म्हणजे तो सरकारच्या मांडीवर बसलाय. गोदी म्हणजे मांडी, तर सरकारच्या मांडीवर बसलेला मीडिया आहे. मग हा सगळा मीडिया जेव्हा मोदी सरकार नव्हतं तेव्हा स्वतंत्र होता का? तेव्हा त्या मीडियाने जे आज त्यावेळेचे दिग्गज एक 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 चॅनेल मधून हाकलले गेलेले, वर्तमानपत्रातून हाकलले गेलेले जे लोक आहेत, ते आता युट्यूबवर आलेले आहेत, युट्यूबवर झालेले आहेत. आणि ते आपण जिथे दीर्घकाळ आपली अजेंडा पत्रकारिता चालवली, आपला पक्षपाती पत्रकारितेचा चेहरा प्रस्थापित केला होता, ते प्रस्थापित माध्यमांना, त्यांना हाकून लावलेल्या माध्यमांना आता गोदी मीडिया म्हणायला लागले. आणि स्वतः काय करतात? स्वतः काय करतात? हे निपक्षपाती आहेत? बिलकुल नाही. हे सरसकट पक्षपात करणारे, संघ, हिंदुत्व, भाजप यांच्या विरुद्ध सरसकट खोटे नाटे आरोप करायचे. अगदी तुम्हाला काल परवाची एक गोष्ट सांगेन की 1-1.5 महिन्यापूर्वी कधीतरी दिल्लीचा जो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्याच्या एका टर्मिनलचं एक मोठं छत हे कोसळून पडलं. साहिल जोशी म्हणून जो इंडिया टुडेचा एक संपादक आणि मुंबई तक या चॅनेलचा संपादक आहे, त्याने ट्विट केलं की मार्च 2024 मध्ये या छताचं किंवा त्या कॅनोपीचं उद्घाटन झालं होतं. काय ते IGI, इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि बघा 3 महिन्यात 2 महिन्यात ते छत कोसळलं. वस्तुस्थिती तशी होती का? नाही मित्रांनो, हा धादांत खोटेपणा होता, धादांत खोटेपणा. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने साहिल जोशीला नोटीस सुद्धा दिलेली आहे. कारण तो जो जे काय पडलं, कोसळलं, त्याचं उद्घाटन 2009 मध्ये UPA सरकार सत्तेत असताना त्याचं बांधकाम झालं आणि उद्घाटन झालं. पण बघा, मोदी विकासाचं दाखवतात, पण विकासाचं मॉडेल हे किती बोगस आणि खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरोगामी सेक्युलर मीडिया हा किती खोटेपणा करायला लागलाय. साहिल जोशीने केलेला ट्विट हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. अर्थात साहिल जोशीने हे ट्विट केलं आपल्या काय त्या खात्यामध्ये, पण आपल्या चॅनेलवर दाखवलं नाही. का दाखवलं असेल तर मला माहित नाही. पण ज्या अर्थी त्याला वैयक्तिक नोटीस गेली आहे, याचा अर्थ त्याने वैयक्तिक दाखवलं, पण मुंबई तकवर काय दाखवलं नव्हतं. आणि त्याच मुंबई तक चॅनेलवर काल परवा एक काय तो फॅक्ट चेक, सत्याचा शोध म्हणून उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या एका फोटोची छाननी करण्यात आली, झाडाझडती घेण्यात आली आहे की उद्धव ठाकरे वाकलेले आहेत राहुल गांधींसमोर. असा फोटो दाखवलाय, राहुल गांधींच्या हातात एक पुष्पगुच्छ आहे, पुढे राहुल गांधींना पुष्पगुच्छ देताना उद्धव ठाकरे कसे वाकले हे दाखवायचंय. पण तो फोटो खरा नाही आणि खरोखरच खरा नाही. राहुल गांधींना भेटायला गेले, त्या उद्धव ठाकरेंनी दिलेला पुष्पगुच्छ राहुल गांधींच्या हातात आहे. पण वाकलेले जे उद्धव ठाकरे आहेत ते केजरीवाल यांच्या आई वडिलांना भेटायला गेले तेव्हा वाकून नमस्कार करतायत. पण या दोन्हीची गल्लत एका कोणा भाजपच्या समर्थकाने, मोदी समर्थकाने केली, तर त्याची 8-10 मिनिटाची मुंबई तक या युट्यूब चॅनेलवर छाननी, झाडाझडती करण्यात आली. आपण मराठीत म्हणतात ना, आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून. त्या साहिल जोशीने हाच शेणखाण्याचा प्रकार केला. ते झाकून बसलेत. भाजपने नोटीस पाठवली तर साहिल जोशीचा फॅक्ट चेक केला का मुंबई तकने? नाही केला. पण भाजपचा कोणीतरी एक मोदी समर्थक त्याच्यासाठी 8-10 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवला आणि मुंबई तकवर टाकलाय. पण हेच काम जे एका
सामान्य मोदी समर्थक भाजपच्या कार्यकर्त्याने केलं. नेमकी तीच गोष्ट तुमचा मुंबईचा संपादक पण सोशल मीडियात करतो. भाजप समर्थकाने, कुठचा तो मीडियाचा संपादक नाही, सोशल मीडियातलाच आहे. एक सोशल मीडियातला सामान्य माणूस आहे आणि त्याने सोशल मीडियात हा फोटो टाकला. पण तो व्हायरल झाला म्हटल्यावर ह्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यांनी त्या एका सामान्य भाजप समर्थकाला उघडा पाडण्यासाठी अख्खा व्हिडिओ केला. पण आपल्या खुद्द संपादकाने असलाच उद्योग करून ठेवलाय. त्याच्यावर मात्र पांघरून घालायचं, त्याच्या फॅक्ट चेक करायच्या नाहीत, कोणी समोर आणल्या तर खुलासा सुद्धा करायचा नाही आणि दुसऱ्यांकडे गोदी मीडिया म्हणून बोट दाखवायचं. हे सगळे पुतना मावशीचे भाचे आहेत मित्रांनो. पुतना मावशी माहिती आहे ना, श्रीकृष्णाला कोवळ्या वयामध्ये दूध पाजायला गेलेली एक राक्षसीन आपल्या दुधातून त्या बाळकृष्णाला विष पाजणं हे तिच्या काय ते षडयंत्र होतं. ते फसलं वगैरे सोडून द्या, पण पुतना मावशीचं दूध हा शब्द प्रयोग त्यातून तयार झाला. आणि हे असे जे दुसऱ्यांकडे बोट दाखवून गोदी मीडिया म्हणून हिणवणारे आहेत, त्यामध्ये तो आशुतोष, बरखादत, अजित अंजुम ही कतार लागते. सगळी मोठीच्या मोठी कतार लागते. हे कधी आता बघा ना, बंगालमध्ये एक डॉक्टरवर, ट्रेनी डॉक्टरवर, महिलेवर बलात्कार झालाय, तरुणीवर. तेव्हा यांच्यातला कोणीही बंगाल किंवा कलकत्त्याकडे फिरकलेला नाही. पण हे सगळे धावत धावत 1-2 वर्षापूर्वी हाथरसला गेले होते. राहुल गांधी गेले होते, प्रियंका वड्रा गेले होते आणि त्यांच्याबरोबर हे सगळे बाजार मुंडगे तिकडे गेले होते. जे दुसऱ्यांना गोदी मीडिया म्हणतात ते उत्तर प्रदेशातल्या एका मुलीवरचा बलात्कार किंवा काय असेल ती मारहाण ते दाखवायला धावत पळत गेले होते. पण त्यापैकी कोणीही कलकत्त्यात जायची हिंमत केली नाही. का केली नाही? कारण सरळ होतं. कलकत्त्यामध्ये त्यांना आवडणारं लोकशाही नावाचं अत्यंत अराजकीय हुकुमशाहीचं राज्य आहे. ममता बॅनर्जीचे कार्यकर्ते झोडून हातपाय तोडूनच परत पाठवतील हे त्यांनाही माहिती आहे. पण योगी आपले हातपाय तोडणार नाही याचीही खात्री आहे. म्हणून योगी विरुद्ध मोदी विरोधात रोजच्या रोज गरळ ओकायची, शिव्या शाप द्यायचे. पण तशीच घटना राजस्थानमध्ये झाली, बंगालमध्ये झाली, तर त्याबद्दल बोलायचं सुद्धा नाही. पण लाजे काजेस्थव कोलकात्यामध्ये त्या तरुण डॉक्टर महिलेशी जे काय प्रकार घडलं त्याची दखल एक एक करत गोदी मीडिया घ्यायला लागला. तेव्हा यांची लाजेनी लाल लाल चेहरे झाले आणि त्यांना थोडं का होईना ट्विट टाक, फेसबुक पोस्ट टाक असं करावं लागलं. आणि असं केल्यानंतर तात्काळ त्यांना बंगालच्या ममता दिदीच्या राज्यातल्या पोलिसांनी नोटिसा पाठवलेल्या आहेत. अजित अंजुमला तर ब्लॅकलिस्ट करून टाकलेला आहे ममता बॅनर्जीने. ममतांच्या त्या महुआ मोहित्रा नावाच्या खासदार आहेत, त्यांना याने जाब विचारला होता. तृणमूल काँग्रेसच्या ज्या लोकसभा सदस्य आहेत, ज्या सतत महिला न्यायासाठी टाहो फोडत असतात, त्यांना कोलकात्यामधल्या त्या बलात्काराबद्दल तुम्ही बोलत का नाही असा नुसता प्रश्न अजित अंजुमने विचारला, तर त्याला बायकॉट करून टाकला, ब्लॉक करून टाकला या लोकांनी. बंगालच्या लोकशाही वाचवणाऱ्या ममता दिदींच्या पक्षाच्या खासदारांनी अजित अंजुमला ब्लॉक करून टाकला. बरखादतने तर हा विषय वापरला, टाकला, दाखवला, व्हिडिओ दाखवला. म्हणून बरखादतला कलकत्ता पोलिसांची नोटीस आलेली आहे. रोजच्या रोज हे भाजप सरकार जिथे आहे अशा राज्यातल्या अशा घटनांना नको तितकी वारे मग प्रसिद्धी देतात, मणिपूर पर्यंत जातात, पण कलकत्त्यात जायची हिंमत नाही. कारण त्यांना माहितीये कलकत्त्यात ममता दिदी बसलीये, ती आपला म्हणून पण सोडणार नाही. तिच्यावर खरा आरोप केला तरीही आपल्याला ढुंगण लाल करून यावं लागेल, धोपटून मारून पाठवतील.
आणि म्हणून हे सगळे दिल्लीत बसून आपणही बोललो हे दाखवण्यासाठी जे काही नाटक करतायत त्या उपर त्यांना बायकॉट केलं जातं, ब्लॅकलिस्ट केलं जातं किंवा नोटीस पाठवली जाते. थोडक्यात मित्रांनो, जे दुसऱ्यांना गोदी 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 म्हणून मोदींच्या मांडीवर बसवत होते त्यांना पुतना मावशीने ममता दाखवत दाखवत आपल्या मांडीवर घेतलेला आहे. ये तुला दूध पाजते ये. कलकत्त्यातली बंगालमधली लोकशाही पुतना मावशी कशी झाली आहे. तिने यांना मांडीवर घेतलं म्हटल्यानंतर यांची इतकी धाबत अणाणलेलं आहे की एकाची हिंमत नाहीये बंगालमध्ये जायची. भाजपच्या राज्यामध्ये भाजप विरोधी, भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधी खोटा नाटा प्रचार करायला सुद्धा मोकाट सुटलेले हे लोक सगळे सोकॉल्ड सेक्युलर पुरोगामी पत्रकार, परखड पत्रकार यांची बंगालमध्ये जाण्याची हिंमत झाली नाही. आणि दुरून कुठून त्यांनी नुसता ट्विट केला तरीही ममता दिदीने त्यांच्या कंबरड्यात लाथ घातलेली आहे. आता त्यांना कळेल पुतना मावशी म्हणजे काय. आता त्यांना कळेल. ज्या वेळेला पहिल्या टर्म मध्ये नरेंद्र मोदी यांना राज्यसभेमध्ये काँग्रेसच्या रेणुका चौधरी हास्याचा गडगडाट करून भाषणामध्ये व्यत्यय आणत होत्या तेव्हा नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे थेट नाव न घेता रेणुका चौधरींना त्यांचं चरित्र काय आहे ते दाखवून दिलं होतं की रामायणानंतर असा हास्याचा गडगडाट ऐकायला मिळाला नाही. अध्यक्ष महाराज त्यांना हसू देत. पण कुठल्या राक्षसीचं उपमा आपण रेणुका चौधरींना देतोय तो शब्द सुद्धा मोदींनी उच्चारला नाही. तो काँग्रेसवाल्यांना उच्चारायला लागला. अत्याचार झाला एका मुलीवर तरी हे सगळे शंड गप्प बसलेत. आणि अशी कारवाई झाली, योग्य कारवाई झाली तरी हाथरस प्रकरण असो किंवा अशी कुठची प्रकरण असो त्याचा डंका जगभर पिटायला निघणारे लोक बंगालकडे फिरकलेले नाहीत आणि ट्विट करून पळ काढतायत. आणि तो ट्विट केलेला सुद्धा यांच्यावर खास ममता असलेली ममता बॅनर्जी सहन करायला तयार नाही. याला म्हणतात पुतना मावशीचं प्रेम. त्याला पुतना मावशी. कारण हे सगळे लोक असे आहेत की 2022च्या विधानसभा निवडणुकीत अमित शहा म्हणाले की आम्ही आता 200 पार करणार, पुढे बंगालमधून ममताची सत्ता जाणार. तर हे रडकुंडीला आले होते. बंगालमध्ये जाऊन जाऊन भाजप विरोधी, अमित शहा विरोधी, मोदी विरोधी, शुवेंदू अधिकारी विरोधी काय काय व्हिडिओ बनवत होते. ममता परत यावी म्हणून यांनी पदरमोड करून बंगालमध्ये ममताचा प्रचार केला होता. पण म्हणून ममता त्यांना माफ करायला तयार नाहीये, अजिबात नाहीये. ज्या विषयात ममताचं धाबत आणलेलं आहे, कारण सीबीआयने हा सगळा प्रकार चौकशीचा सॉरी हायकोर्टाने चौकशी ही सीबीआय करेल असं जाहीर केल्यामुळे ममताचं धाबत आणलेलं आहे. आणि अशा वेळेला कडे लोटावर असलेल्या ममताला कोणी पुरोगामी सुद्धा नुसतं त्या विषयाकडे बोट दाखवतो हे सुद्धा सहन झालेलं नाही. म्हणून यांना नोटीस आल्यात. आता त्यांना कळेल की आमची मावशी, आमची मावशी, आमची दिदी, आमची ताई म्हणून जे नाचत होते त्यांना ती मावशी कुठली आहे हे पहिल्यांदा कळते. पहिल्यांदा कळते. अर्थात त्यामुळे हे बेशरम सुधारतील अशी अजिबात शक्यता नाही. निर्लज्जम सदा सुखी असं जे काय ते वचन आहे त्याची एकदा लायकी तुम्ही मिळवली की तुम्ही परखड काय ते निष्पक्ष पत्रकार होता, तुम्ही अत्यंत बुद्धिजीवी होता, पुरोगामी होता. पुरोगामी होण्याची सगळ्यात पहिली अट काय असेल तर तुम्हाला कमालीचा बेशरमपणा करता आला पाहिजे. आणि हे सगळे बेशरम त्यातले आहेत. हे सगळे बेशरम त्यातले. बंगालमध्ये, कोलकात्यामध्ये हा विषय दाखवण्यासाठी जायची ज्यांची हिंमत नाही
ते दुसऱ्यांना गोदी मीडिया म्हणतात. दुसऱ्यांनी ते दाखवण्याची हिंमत तरी केलेली आहे. पण यांच्याबद्दल काय बोलायचं. त्यांना पुतना मावशी भेटली याचा मला आनंद आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.